लागेल, कारण हा माझा पहिला ऑनलाईन वेबिनार आहे आपल्या ट्रेनिंग विभागासाठी. मी तसं बरेच STP CA असोसिएशनला दिलेला आहे ऑनलाईन वेबिनार्स, बट दिस इज माय फर्स्ट ऑनलाईन वेबिनार फॉर द ट्रेनिंग डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट टॅक्स डिपार्टमेंट. आणि फारच म्हणजे चांगल्या दिवशी म्हणजे देशपांडे साहेबांनी म्हणजे जसं राम मंदिराचा शिलान्यास 5 ऑगस्ट 2020 रोजी झालं, तसंच 5 ऑगस्ट 2021 ला मी पहिलं वेबिनार ऑनलाईन वेबिनार घेतोय आपलं ट्रेनिंग डिपार्टमेंटसाठी. आपलं आजचा विषय जे आहे ते आहे असेसमेंट एज्युडिकेशन अंडर GST. माझा आवाज ऐकू येतोय ना? हा सर, येतोय. आणि स्क्रीन पण शेअर केला होता मी. हो सर, दिसतंय ना? यस सर. ओके ओके. तर आपण सुरुवात करूया. म्हणजे इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर people who will join, they can join as per their convenience. माझा आयुष्याचा एक प्रिन्सिपल मी लिहिलेला आहे की some try to impress others by making simple things look complicated. Some others try to help others by making complicated things look simple. आणि मी त्या दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे दुसऱ्या फिलॉसॉफी जी आहे की जे काही अवघड वाटतंय लोकांना त्याला म्हणजे सिंपल कसं करायचं, साधं कसं करायचं, ते माझ्या आयुष्याचं एक प्रिन्सिपल राहिलेलं आहे. आणि ही PPT म्हणजे एक छोटीशी काय म्हणायचं म्हणजे माझ्यातर्फून इट इज अ स्मॉल स्टेप इन दॅट डायरेक्शन. असेसमेंट्स ची म्हणजे व्याख्या जी दिलेली आहे आपल्या GST कायद्यात सेक्शन 2 सबसेक्शन 11 मध्ये दिलेली आहे. Assessment means determining the tax liability under this act and includes, म्हणजे पहिला means हे शब्द घातलेला आहे की त्याचा अर्थ काय. अर्थ की आपण निर्धारणा म्हणजे आपण टॅक्स लायबिलिटी जी आहे ती आपण निर्धारित करतो की ह्या व्यापाऱ्याची एवढा कर त्याला भरायचा आहे. अँड इन्क्लूड्स सेल्फ असेसमेंट. सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वतः निर्धारणा करणे. म्हणजे व्यापारी जे काही रिटर्न फाईल करतो दॅट इज सेल्फ असेसमेंट. रिअसेसमेंट पुनर्निर्धारणा. प्रोव्हिजनल असेसमेंट. प्रोव्हिजनलला काय शब्द वापरता येईल मला माहिती नाहीये, पण तात्पुरती निर्धारणा आपण म्हणू शकतो. समरी असेसमेंट अँड बेस्ट जजमेंट असेसमेंट. तर आपल्याकडे रजिस्टर्ड पर्सन आणि अनरजिस्टर्ड पर्सन असे दोन आपण म्हणू शकतो. रजिस्टर्ड पर्सन मीन्स हु इज रजिस्टर्ड अंडर द GST ऍक्ट. आणि रजिस्टर्ड पर्सन सेक्शन 2 सबसेक्शन 94 मध्ये डिफाईन केलेला आहे. तर रजिस्टर्ड पर्सन साठी आपण कुठले निर्धारणा करतो. एक आहे स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, इफ ही इज फायलिंग द रिटर्न, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न. दुसरा आहे नॉन फायलर ऑफ रिटर्न, त्याच्यासाठी आपण निर्धारणा करतो. ह्याच्याशिवाय आपण प्रोव्हिजनल समरी असेसमेंट हे सुद्धा करतो. ते काय आहेत आपण पुढे बघूया. आणि अनरजिस्टर्ड पर्सन साठी आपण म्हणजे URP सेक्शन 63 खाली आपण त्याची निर्धारणा करू शकतो. सेल्फ असेसमेंट सेक्शन 59 खाली कवर्ड आहे. Every registered person shall self-assess the taxes payable under this act and furnish a return for each tax period as specified under the section 39. म्हणजे प्रत्येक व्यापारी जो आहे जे काही त्याला कर भरायचा आहे त्यांनी स्वतः निर्धारणा करायची आहे
आणि त्यानुसार त्यांनी रिटर्न फाईल करून फॉर ईच टॅक्स पिरियड, आता टॅक्स पिरियडचीही म्हणजे व्याख्या दिलेली आहे. टॅक्स पिरियड मीन्स द पिरियड फॉर विच द रिटर्न इज रिक्वायर्ड टू बी फाईल्ड, म्हणजे कायद्याच्या अनुसार जे काही पिरियड साठी त्याला रिटर्न फाईल करायचा आहे तो म्हणजे टॅक्स पिरियड. सो प्रत्येक व्यापाऱ्यांनी स्वतःच्या प्रत्येक टॅक्स पिरियड साठी जे काही म्हणजे टॅक्स भरायचा आहे त्यांनी स्वतः निर्धारण करून त्याप्रमाणे त्यांनी रिटर्न फाईल करायचा आहे. The following persons have to furnish returns under section 39. Persons discharging tax liability under section 9 ते 3B खाली व्यापारी फाईल करतो. दुसरा आहे टॅक्स लायबिलिटी अंडर सेक्शन 10 म्हणजे कॉम्पोजिशन टॅक्स पेयर्स, त्याचा आहे GSTR 4 आणि हे क्वार्टरली असतो. देन पर्सन हु इज रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 TDS डिडक्टर्स ते GSTR 7 मध्ये करतात. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर जे असतात GSTR 6 मध्ये फाईल करतात. आता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय असं मला वाटतंय की सगळ्यांना माहिती असेल, तरी सुद्धा मी एक छोटंसं तुम्हाला सांगतो की व्यापाऱ्याचे बरेच ब्रांचेस जर असतील, लेट अस से हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, त्याचे काही ब्रांचेस आहेत, लेट अस से मुंबई, मँगलोर, शिमला असं 3 ठिकाणी त्याचे ब्रांचेस आहेत. आणि असे काही सर्व्हिसेस आहेत की जे कॉमनली तो घेतो, म्हणजे लेट अस से ऑडिटिंग सर्व्हिस आहे, सिक्युरिटी सर्व्हिस आहे, ते ऑल ओव्हर इंडिया एकच एजन्सीकडून तो घेतोय. तर नॉर्मली हे जे सप्लायर असतात ते हेड ऑफिसच्या नावाने इनवॉइस रेस करतात. तर इनवॉइस जो आहे ज्याच्या नावाने आहे तोच ITC घेऊ शकतो. तर हेड ऑफिस कारण ते कुठलाही सप्लाय करत नाहीये, म्हणजे इट इज नॉट मॅन्युफॅक्चरिंग, इट इज नॉट सप्लाइंग एनी गुड्स. तर फक्त डिस्ट्रीब्युशन ऑफ ITC साठी जर त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, त्या रजिस्ट्रेशनला इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ही व्याख्या दिलेली आहे. तर GSTR 6 मध्ये असे लोक म्हणजे रिटर्न फाईल करतात. आता सेल्फ असेसमेंट आपण जे म्हणतोय, तर सर्क्युलर नंबर 26/2017 मध्ये CGSTचं हे सर्क्युलर आहे. पॅरा 4 मध्ये त्यांनी काय उल्लेखित केलं आहे ते मी सांगू इच्छितो. इन केस ऑफ समरी रिटर्न्स लाईक GSTR 3B where there are no separate tables for reflecting tax effect of amendments for the past periods are available, the figures pertaining to the current month can be adjusted for the past month amendment so long as the amount is not negative. म्हणजे 3B मध्ये फक्त समरी फिगर्स असतात, त्यामुळे जर त्याला अमेंडमेंट करायची असेल तर पाठीमागच्या महिन्यात लेट अस से टॅक्सेबल सप्लाय त्या व्यापाऱ्यांनी कमी दाखवलेला आहे आणि त्याला जर अमेंड करायचं असेल तर ते डायरेक्ट त्या महिन्याचा अमेंडमेंट तो करू शकत नाही. नो रिवाइज रिटर्न्स आर अलाउड अंडर GST. तर पुढच्या महिन्यात तो ते टॅक्सेबल सप्लाय वाढवून दाखवू शकतो आणि ह्या प्रकारे तो अमेंडमेंट म्हणजे करू शकतो, एज लॉंग एज द अमाऊंट इज नॉट नेगेटिव्ह. These provisions exhort the concept of self assessment. त्यामुळे म्हणजे आपण असं सांगू शकतो की प्रत्येक व्यापाऱ्यांनी स्वतःची निर्धारणा स्वतः करायची आहे. सपोज कुठल्या रिटर्न मध्ये त्यांनी कमी सप्लाय दाखवला असेल तर पुढच्या रिटर्न मध्ये तो वाढवून वगैरे तेवढं दाखवू शकतो. सेल्फ असेसमेंट डज नॉट कन्फर अथॉरिटी कॉल्ड प्रॉपर ऑफिसर ऑन द टॅक्सपेयर. Taxpayer must exercise this liberty to assess tax liability voluntarily with the perils of interest and penalty for any miscalculations or misinterpretation. म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्यांनी हा जो त्याला एक लिबर्टी किंवा फ्रीडम जे दिलेला आहे की बाबा त्यांनी स्वतःच्या कर स्वतः निर्धारणा करायची आहे,
आणि ते पण व्हॉलंटरीली. त्याच्या सोबत म्हणजे त्यांनी इंटरेस्ट जे काही आहे, सपोज त्याच्याकडून काही मिसइंटरप्रिटेशन झालेलं आहे किंवा मिसकॅल्क्युलेशन झालेलं आहे, तर त्यांनी स्वतः त्या इंटरेस्ट आणि ह्याच्यासाठी पण तो लायबल राहील. म्हणजे फॉर द पेरेल्स ऑफ इंटरेस्ट अँड पेनल्टी तो लायबल राहू शकतो. आता कुठले कुठले प्रकारचे रिटर्न्स आहेत हे सुद्धा मी नमूद केलेले आहेत. सेल्फ असेसमेंट बाय रेग्युलर असेसी अँड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अंडर सेक्शन 39 सबसेक्शन 1. रूल आहे 61 आणि फॉर्म आहे GSTR 3 अँड 3B. आता फॉर्म GSTR 3 तर राहिला नाहीये, 3B फक्त राहिलेला आहे. देन सेल्फ असेसमेंट बाय कॉम्पोजिशन डीलर अंडर सेक्शन 39 सबसेक्शन 2 अंडर सेक्शन 10 तो GSTR 4 आहे आणि रूल आहे 62. देन सेल्फ असेसमेंट बाय नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन अंडर सेक्शन 39 सबसेक्शन 5 63 आणि रूल 63 आहे आणि फॉर्म GSTR 5 आहे. चौथा आहे सेल्फ असेसमेंट ऑफ ODRs प्रोवाइडेड बाय पर्सन लोकेटेड आउटसाइड इंडिया पर्सन अंडर सेक्शन 39(1). रूल आहे 64 आणि फॉर्म आहे GSTR 5A. ODR म्हणजे हे जे ऑनलाईन गेमिंग असतं किंवा ऑनलाईन क्लासेस असतात, ऑनलाईन काय म्हणायचं मूवीज असतात, हे जे प्रोव्हाइड करतात, दॅट इज अ सर्व्हिस अंडर ODR. देन सेल्फ असेसमेंट बाय इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर अंडर सेक्शन 39 सबसेक्शन 4 रूल आहे 65 आणि रिटर्नचा फॉर्म आहे GSTR 6. Then self-assessment of tax deducted at source TDS under section 39 subsection 3 rule 66 आहे आणि फॉर्म GSTR 7 आहे. Then self-assessment of tax collected at source under section 52 subsection 4 TCS हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर्स साठी आहे. तो रूल 67 आहे आणि फॉर्म GSTR 8 आणि सेल्फ असेसमेंट फॉर द पर्पस ऑफ रिफंड बाय पर्सन्स हॅव्हिंग युनिक आयडेंटिटी नंबर अंडर सेक्शन 39 सबसेक्शन 1 82 रूल आहे आणि फॉर्म GSTR 11 आहे. आता UIN म्हणजे जे फॉरेन कन्सुलेट्स आहेत किंवा युनायटेड नेशन्सचे हे आहेत, ते त्यांना इन्स्टेड ऑफ गिव्हिंग GSTN त्यांना युनिक आयडेंटिटी नंबर हा दिला जातो आणि इट इज दे कॅन फाईल व्हॉट युड से रिफंड बाय फाइलिंग दिस रिटर्न इन फॉर्म GSTR 11. आता आपण स्क्रुटनी ऑफ रिटर्न सेक्शन 61 आणि रूल 99 जो आहे, हा बेसिकली स्क्रुटनी ऑफ रिटर्न प्रॉपर ऑफिसर करू शकतो अँड ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन. Proper officer has the power to scrutinize the return and related particulars furnished by the registered persons to verify the correctness of the return. म्हणजे रिटर्न हे बरोबर करेक्ट आहे का नाही हे व्हेरीफाय करून that procedure which is there, that is called as scrutiny of return. And हा जो आहे प्रॉपर ऑफिसरला पॉवर दिलेला आहे to scrutinize the return which is furnished by the registered person. Now, if during scrutiny any discrepancies
डिस्क्रिपन्सीज म्हणजे विसंगती जर आढळले, the proper officer will issue him a notice in form GST assessment 10 informing him of such discrepancies. आणि त्यानंतर त्याला प्रॉपर ऑफिसर जो आहे तो मुदत देतो 30 दिवसाच्या ASMT 10 काढल्यानंतर 30 दिवसाच्या आत तो व्यापारी जो आहे तो एक्सप्लेनेशन देऊ शकतो. हे 30 दिवस मुदत जी आहे हा ऑफिसर 30 दिवसापेक्षा जास्तही देऊ शकतो, कमीत कमी 30 दिवस असं कायद्यात नमूद केलं गेलं आहे. आता सपोज त्या व्यापाऱ्याला आपण ASMT 10 नोटीस काढली, तर त्याच्याकडे दोन पर्याय राहतात. एक आहे इफ ही एक्सेप्ट्स द डिस्क्रिपन्सी. सपोज त्यांनी ते एक्सेप्ट केलं डिस्क्रिपन्सी, देन व्हॉट ही नीड्स टू डू इज टू पे द टॅक्स प्लस इंटरेस्ट प्लस एनी अदर अमाउंट अरायझिंग फ्रॉम सच डिस्क्रिपन्सी, नो पेनल्टी. Registered person will have to intimate the proper officer in form GST ASMT 11 about the payment or the explanation. म्हणजे त्याला एक्सप्लेनेशन पण द्यावं लागेल आणि त्याला पेमेंट जे केलेलं आहे ते पण एक्सप्लेन करून सांगावं लागेल. बट ही विल हॅव टू इंटिमेट ऑन द पोर्टल इटसेल्फ इन फॉर्म GST ASMT 11. If the information submitted by registered person is acceptable to the proper officer, he will inform to the registered person in GST AMT 12. ती इन्फॉर्मेशन जी आहे, जी काही त्यांनी अपलोड केलेली आहे ASMT 11 मध्ये, ती जर रजिस्टर्ड पर्सनला आपला प्रॉपर ऑफिसरला योग्य वाटली, तर तो त्या रजिस्टर्ड पर्सनला GST ASMT 12 मध्ये कम्युनिकेट करेल की मला हा सगळं मान्य आहे आणि द मॅटर विल बी क्लोज्ड. पण जर त्यांनी सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन दिलं नाही किंवा त्यांनी एक्सेप्ट केलं डिस्क्रिपन्सी पण त्यांनी टॅक्स नाही भरला, तर प्रॉपर ऑफिसर हा कुठल्या कायद्याखाली ऍक्शन घेऊ शकतो ते आहेत. पहिला आहे एक ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटी, सेक्शन 65 खाली GST ऑडिट साठी तो ती केस घेऊ शकतो. दुसरा आहे त्याच्या व्यापाऱ्याचं स्पेशल ऑडिट साठी तो रेकमेंड करू शकतो सेक्शन 66 खाली. तिसरा आहे सर्च अँड सीजर साठी तो रेकमेंड करू शकतो सेक्शन 67. चौथा आहे ही कॅन प्रोसीड टू डिटरमाइन द टॅक्स अंडर सेक्शन 73 अँड 74. म्हणजे डिमांड अँड रिकव्हरीची जी प्रोसिजर आहे एज्युडिकेशन साठी, ते प्रोसिजर तो इनिशिएट करू शकतो. पण हे सर्व जे आहे त्यांनी स्वतःला म्हणजे प्रोसिडिंग शीटवर लिहून स्वतः रेकमेंड स्वतःला म्हणजे त्यांनी हे केस एज्युडिकेशन साठी ट्रान्सफर केली पाहिजे असं सर्क्युलर नंबर 6A ऑफ 2021 मध्ये नमूद केलं आहे. आता सेक्शन सर्क्युलर नंबर 6A मध्ये काही त्यांनी पॅरामीटर्स पण दिलेले आहेत ज्या आधाराने स्क्रुटनी ऑफ रिटर्न्स आपल्या ऑफिसर्सनी घ्यायचं आहे. ते मी म्हणजे सगळे पॅरामीटर्स याच्यात टाकलेले आहेत, पण आपण 2-3 पॅरामीटर समजून घेऊ. बाकीचे पॅरामीटर्स तुम्ही म्हणजे यू कॅन गो थ्रू द सर्क्युलर 6A ऑफ 2021 विच इज क्वाइट अ डिटेल्ड सर्क्युलर. 18 पानाचं सर्क्युलर आहे आणि त्याच्यात म्हणजे प्रोसिजर कशी आहे, काय आहे वगैरे सगळं त्याच्यात नमूद केलं गेलं आहे. आता पहिलं पॅरामीटर जे आहे पहिलं पॅरामीटर जे आहे ते आहे पॅरामीटर नंबर 1, इनएलिजिबल ITC क्लेम्ड फ्रॉम नॉन जेन्युइन टॅक्स पेयर्स whose RC is cancelled ab initio. म्हणजे व्यापार समोरचा सप्लायर जो आहे ज्यांनी ह्याला सप्लाय केलेला आहे त्याची RC कॅन्सल केली गेली आहे 1/7/2017 पासून. ab initio त्याची RC कॅन्सल आहे किंवा ज्या दिवसापासून
त्याला आरसी दिलेली आहे त्या दिवसापासून त्याची आरसी कॅन्सल्ड आहे. सेक्शन 29 सबसेक्शन 2 खाली हे कॅन्सलेशन ऑफ आरसी होऊ शकते. तर त्या केसमध्ये हे जसं वॅट मध्ये आहे तसं सेम प्रक्रिया ह्या पॅरामीटर नंबर 1 साठी आहे. पॅरामीटर नंबर 2 एक्सेस आउटवर्ड टॅक्स इन GSTR 1 compared to GSTR 9 or GSTR 3B. आता GSTR 1 म्हणजे सप्लायचं रिटर्न आहे, आउटवर्ड सप्लायचं रिटर्न आहे. म्हणजे जसं आपलं जेवण असतो तसं GSTR 1 असतो. तर आउटवर्ड सप्लायचं GSTR 1 मध्ये एक्सेस टॅक्स लायबिलिटी, एक्सेस म्हणजे इनवॉइस वाईज जी टॅक्स लायबिलिटी आहे ती जास्ती आहे ॲज कम्पेअर्ड टू GSTR 9 म्हणजे अॅन्युअल रिटर्न मध्ये जे दाखवलं गेलं आहे. सपोज आपण कन्सॉलिडेशन केलं GSTR 1चं पूर्ण वर्षाचं, त्याचे जे काही टॅक्स येत आहे आणि GSTR 9 मध्ये जी टॅक्स येते त्यापेक्षा GSTR 1 मध्ये जास्ती टॅक्स दाखवली गेली आहे. किंवा GSTR 3 आपण पूर्ण वर्षाचं घेतलं किंवा महिन्यासहित घेतलं तर त्याच्यात टॅक्स लायबिलिटी जी आहे GSTR 1 पेक्षा कमी दाखवली गेली आहे. तर हे पॅरामीटर जे आहे त्याप्रमाणे म्हणजे त्यांनी ऍक्शन काय घ्यायला पाहिजे. सो नोडल ऑफिसर इज रिक्वायर्ड टू व्हेरीफाय द डिफरन्स ऑफ द टॅक्स लायबिलिटी. आणि एक्सपेक्टेड ऍक्शन काय, टू व्हेरीफाय द सबमिशन ऑफ द डीलर विसर्व्हिस क्लेम्स शोन इन GSTR 1 and GSTR 9 3B to find out the actual difference and liability arising out due to output tax deficit. म्हणजे कशामुळे GSTR 1 मध्ये जास्ती आहे आणि GSTR 3 मध्ये का कमी आहे हे व्यापाऱ्यांनी सपोज तुम्हाला रिझन सहित दिलेलं आहे तर ते व्हेरीफाय केलं पाहिजे. यू शुड ट्राय टू व्हेरीफाय इट. किंवा अॅन्युअल रिटर्न मध्ये म्हणजे कमी आहे आणि GSTR 1 आपण टोटल वर्षाचं पाहिलं त्याच्यात जास्ती आहे तर ते कशामुळे आहे त्याचे रिझनिंग जे आहे यू विल हॅव टू फाइंड आउट. तिसरा आहे पॅरामीटर नंबर 3 एक्सेस आउटवर्ड टॅक्स इन ई-वे बिल्स कम्पेअर्ड टू GSTR 3B. आता जसं आपलं सगळ्यांना माहिती आहे ई-वे बिल हा मुवमेंट ऑफ गुड्स साठी लागतो. प्रत्येक व्यापाऱ्यांनी जेव्हा मुवमेंट ऑफ गुड्स करायचा आहे तर काही अमाऊंट पेक्षा जास्ती जर तो बिल इनवॉइस आहे त्याला त्याच्यासोबत ई-वे बिल पण म्हणजे पोर्टलवर जाऊन ई-वे बिल पण काढावा लागतो. तर त्या ई-वे बिल मध्ये जी आउटवर्ड टॅक्स आहे तो जास्ती आहे आणि GSTR 3B मध्ये आपण पाहिलं म्हणजे एका महिन्याच्या आपण ई-वे बिल्स घेतले त्या व्यापाऱ्याचे, ते ई-वे बिलची जी अमाऊंट आहे ती येते 10 लाख आणि 3B मध्ये मात्र त्या व्यापाऱ्यांनी 8 लाख दाखवलेले आहेत. तर हे जे कंपॅरिझन आहे हा कंपॅरिझन फारच महत्वाचा आहे. म्हणजे परवा दिवशीच मी एक वेबिनार अटेंड केला होता आणि आमचं डिस्कशन होत होतं, बरेचसे STP आणि CA होते. तर हे जे पॅरामीटर आहे ह्याच्या खाली खूप व्यापारी आपल्याला म्हणजे व्यापाऱ्यांनी हे कधी केलेलंच नाहीये ई-वे बिलचं रिको 3B सोबत. तर हा फारच महत्वाचा पॅरामीटर आहे. असे पॅरामीटर्स त्यांनी म्हणजे भरपूर म्हणजे स्क्रुटिनीसाठी काढलेले आहेत. यू कॅन गो थ्रू इट. म्हणजे मी PPT जी आहे ती ट्रेनिंग विभागाच्या सोबत मी शेअर करेल. म्हणजे यू कॅन गो थ्रू ऑल द पॅरामीटर्स. आणि काय म्हणजे एक्सपेक्टेड म्हणजे काय आहे आणि कुठला ऍप्लिकेबल सेक्शन आहे. जसं आता आपण पाहतोय ITC claimed after the last date of availment of ITC as per section 16(4). आता 16 सबसेक्शन 4 खाली कुठलाही व्यापारी ITC जो आहे तो पुढच्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या जे काही ड्यू डेट आहे रिटर्नची त्याच्या पुढे तो दाखवू शकत नाही. म्हणजे लेट अस से 18-19 हा वर्ष आहे, त्याच्या पुढच्या वर्ष म्हणजे 19-20 ह्या वर्षाचा सप्टेंबर महिना जो असतो त्याची ड्यू डेट असते 20 ऑक्टोबर किंवा 18-19 चे अॅन्युअल रिटर्नची ड्यू म्हणजे जर त्या व्यापाऱ्यांनी फाईल केलेली आहे, हे दोन्ही तारखा पैकी जे अगोदर असेल
त्या तारखेपर्यंत तो व्यापारी मॅक्सिमम मध्ये मॅक्सिमम पाठीमागच्या वर्षाचं ITC क्लेम करू शकतो. म्हणजे 18-19चं लेटेस्ट से ड्यू डेट जी 3B ची आहे सप्टेंबर महिन्याची, ती 20 ऑक्टोबर 2019 आहे. आणि व्यापाऱ्यांनी ॲन्युअल रिटर्न 18-19चा 10 नोव्हेंबर 2019 ला फाईल केला आहे. तर ह्या दोन्ही तारखांमध्ये पहिली तारीख जी आहे ती आहे 20 ऑक्टोबर 2019. तर 18-19चा कुठलाही ITC जर त्या व्यापाऱ्याला क्लेम करायचा असेल तर तो मॅक्सिमम 20 ऑक्टोबर 2019 म्हणजे जो सप्टेंबर महिन्याचा जो रिटर्न आहे, सप्टेंबर 19चा रिटर्न, तेव्हापर्यंत तो दाखवू शकतो. आता हा पॅरामीटर जो आहे तो असा आहे की व्यापाऱ्यांनी सप्टेंबर म्हणजे 20 ऑक्टोबर 2019 नंतर रिटर्न फाईल केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी ITC क्लेम केला आहे 18-19 या वर्षाचा. तर असं पॅरामीटर्स असे म्हणजे ज्याच्यामुळे लॉस होऊ शकतो असे स्क्रुटनी ऑफ रिटर्नसाठी आपल्याला EIU विभागाने काढून दिलेले आहेत. त्या अनुषंगाने म्हणजे प्रॉपर ऑफिसरनी त्याच्यावर काम करायचं आहे आणि हे सगळं त्यांनी म्हणजे प्रत्येक वर्षाला काय आहे काय नाही सगळं पॅरामीटर्स एक्सप्लेन करून दिलेले आहेत. आता आपण दुसरं असेसमेंटच्या सेक्शनकडे वळूया. दॅट इज असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स ऑफ रिटर्न. सेक्शन 62 हा रूल 100 खाली येतो. सो रजिस्टर्ड पर्सन हा जर म्हणजे रिटर्न्स भरत नाहीये सेक्शन 39 प्रिस्क्राइब्ड अंडर सेक्शन 39 ॲज वेल एज फायनल रिटर्न. फायनल रिटर्न सेक्शन 45 खाली असतो. म्हणजे व्यापाऱ्याची RC जर कॅन्सल केली आपण तर त्यांनी त्या कॅन्सलेशन पासून 3 महिन्याच्या आत त्यांनी फायनल रिटर्न भरायचा असतो. तर सपोज त्यांनी 39 खाली फाईल नाही केलंय किंवा फायनल रिटर्न फाईल नाही केलंय, त्यासाठी सेक्शन 62 चा वापर होतो. म्हणजे प्रॉपर ऑफिसर हा सेक्शन 62 खाली त्याला असेस करू शकतो. Proper officer will serve notice to such defaulters to file the return in form GSTR 3A. आता सध्याची प्रोसिजर अशी आहे की BO पोर्टल हा स्वतः 3A इश्यू करतोय. म्हणजे ह्या महिन्यापासून पोर्टलनी 3A इश्यू करायला म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि डायरेक्ट त्या व्यापाऱ्याकडे 3A ची नोटीस म्हणजे पोर्टलच डायरेक्ट पाठवतोय इन्स्टेड ऑफ द ऑफिसर इश्यूइंग 3A. The registered person still fails to file the return or comply the notice. तर किती दिवसात त्यांनी म्हणजे प्रॉपर ऑफिसर में प्रोसीड टू असेस द टॅक्स लायबिलिटी टू द बेस्ट ऑफ हिज जजमेंट बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन अवेलेबल विथ हिम इन फॉर्म GST असेसमेंट 13 बेस्ट जजमेंट असेसमेंट. कुठले आता ही हॅज टू assess the tax liability to the best of his judgment based on the information available with him. आता सपोज त्याच्याकडे GSTR 1 त्या व्यापाऱ्यांनी फाईल केलेला आहे, मात्र त्यांनी GSTR 3B फाईल केलेला नाहीये, तर त्या आधाराने तो त्याची असेसमेंट करू शकतो. किंवा ई-वे बिलची माहिती त्याच्याकडे आहे, त्या आधाराने तो त्याची असेसमेंट करू शकतो. किंवा ई-वे बिल पण नाहीये, GSTR 1 पण नाहीये, तर पाठीमागच्या महिन्याची जे काही GSTR 1 आहे त्याच्यात 5% 10% ऍड करून तो डिटरमाइन करू शकतो. सो बट ही हॅज टू असेस द टॅक्स लायबिलिटी टू द बेस्ट ऑफ हिज जजमेंट अँड इट शुड बी बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन अवेलेबल विथ हिम. म्हणजे त्यांनी त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यांनी वापरली पाहिजे. The proper officer has to pass the order within a period of 5 years from the due date of furnishing of annual return. हे जे मॅक्सिमम पिरियड जे दिलेला आहे, आता असेसमेंट ऑफ नॉन फायलर सेक्शन 62 हा जो 62 सेक्शन आहे हा इट स्टार्ट्स विथ द वर्ड्स नॉट विथस्टँडिंग एनीथिंग कंटेन्ड इन सेक्शन 73 and 74. म्हणजे
73 आणि 74 मध्ये भले काही म्हटलेलं असेल तरी सुद्धा ही असेसमेंट जी आहे ही ऑफिसर 5 वर्षापर्यंत फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ अॅन्युअल रिटर्न पर्यंत करू शकतो. कारण 73 खाली 3 वर्षाच्या आत 73 हा सेक्शन जो आहे हा आपण पुढे पाहणारच आहोत, पण 73 खाली फक्त 3 वर्षाच्या आत असेसमेंट म्हणजे ॲड्ज्युडिकेशन ऑर्डर हा ऑफिसर पास करू शकतो. तर त्यामुळे त्यांनी हे सेक्शन 62 हा जो सेक्शन आहे दॅट स्टार्ट्स विथ द वर्ड्स नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 73 और 74 आणि 73 आणि 74 मध्ये नोट. हॅलो हॅलो देशमुख साहेब, ते काही जणांचा आवाज येतोय, म्हणजे काही जणांना विचारायचं आहे का मला? नाही सर, नाही सर, माईक चालू दिसत नाहीत पण सर चेक करतो मी सर. ओके ओके सर, ओके. तर आपण असेसमेंट ऑफ नॉन फायलर कडे होतो. तर ते 5 वर्षाच्या आत म्हणजे हे ऑर्डर पास होऊ शकतं. सपोज म्हणजे त्याला नोटीस जी दिली गेली आहे ते 30 दिवसाच्या आत सर्व्हिस ऑफ द असेसमेंट ऑर्डर च्या आत जर त्या व्यापाऱ्यांनी तरी सुद्धा रिटर्न फाईल केला नाही तर 30 दिवसाच्या आत जर त्यांनी फाईल केलं तर ती ऑर्डर विड्रॉ होऊन जाईल. 30 दिवसाच्या आत जर विड्रॉ नाही केली तर ती ऑर्डर तशीच तशीच म्हणजे त्याच्याकडून रिकव्हरी करावी लागेल त्या आपल्या प्रॉपर ऑफिसरला. आणि रिकव्हरीच्या सेक्शन खाली म्हणजे आपण पाहणारच आहोत ते रिकव्हरी किती म्हणजे हे आहे पिरियड ऍक्च्युली 3 महिने आहे. म्हणजे 3 महिन्याच्या नंतर आपण त्याची रिकव्हरी प्रोसिडिंग इनिशिएट करू शकतो. तर त्या ऑर्डर पास झाल्यावर 30 दिवसाच्या आत तो व्यापारी रिटर्न फाईल करू शकतो आणि टॅक्स भरू शकतो. पण 30 दिवसाच्या आत सपोज त्यांनी नाही केलं तर दॅट ऑर्डर विल रिमेन आणि मग त्याच्या विरुद्ध त्याला अपील दाखल करूनच म्हणजे हे करावं लागेल. हे ऑर्डर सपोज जरी विड्रॉ केली 30 दिवसाच्या आत जरी रिटर्न फाईल झालं तरी सुद्धा इंटरेस्ट आणि पेनल्टीचं जे लेट फीचं जे आहे ती लायबिलिटी त्या व्यापाऱ्याची तशीच राहते. म्हणजे असं नाही की बाबा त्यांनी 30 दिवसाच्या आत म्हणजे ऑर्डर पास केल्यावर त्यांनी 30 दिवसाच्या आत रिटर्न फाईल केला म्हणजे त्याचे इंटरेस्ट आणि त्याच्या लेट फीची लायबिलिटी निघून जाते, असं होत नाही. कारण स्पष्टपणे त्या सेक्शन मध्ये असं नमूद केलेलं आहे की इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 आणि लेट फी अंडर सेक्शन 47 जे आहे त्याची लायबिलिटी ती अबाधित राहते. आता मी इथे एक्झाम्पल दिलेला आहे. इफ द रिटर्न फॉर द मंथ ऑफ जून 2019 इज नॉट फर्निश्ड then best judgment order will have to be passed within 5 years from the due date of filing annual return for FY 19-20. कारण जून 2019 हा जो आहे 19-20 या वर्षाचा आहे. त्यांनी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पण दिलेली आहे ऑफिसरनी जे म्हणजे फॉलो करायची आहे. ते सर्क्युलर नंबर आहे 129/48/2019 म्हणजे सीबीएसईच्या सर्क्युलर आहे. 24 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी ह्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पण दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि सेक्शन 62 हा जो आहे सेक्शन 46 रीड विथ रूल 68 त्याच्या खाली हा GSTR 3A ही नोटीस जी आहे त्या खाली आपण ते इश्यू करतो. हेच मी म्हणजे एक साधा ह्याच्यात घेतलेला आहे की मेल टू रिमाइंड ड्यू डेट फॉर फायलिंग ऑफ रिटर्न म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे. आफ्टर ड्यू डेट इज ओव्हर ईमेल अबाउट द नॉन फायलिंग ऑफ रिटर्न म्हणजे ड्यू डेट झाल्यावर पहिल्या ड्यू डेटच्या अगोदर पण त्या व्यापाऱ्याकडे आता म्हणजे BO पोर्टल
नोटीस पाठवते, रिमाइंडर पाठवते, नोटीस नाही रिमाइंडर पाठवते आणि ड्यू डेट झाल्यावर नंतर त्याच्याकडे ती नोटीस 3A मध्ये जाते. फिक्स द डेट आफ्टर द ड्यू डेट इज ओव्हर नोटीस अंडर फॉर्म GSTR 3A. सपोज त्यांनी फाईल रिटर्न नाही केलं तर आपण ते सेक्शन 62 खाली असेसमेंट वगैरे ऑर्डर पास करतो GST ASMT 13 मध्ये आणि DRC 7 अपलोड करतो वगैरे. Then if the return is filed within 30 days, you'll have to withdraw that ASMT 13. If not filed, action under section 78, 79 जे रिकव्हरीचे ॲक्शन्स आहेत ते आपण, किंवा 83 जो आहे हा प्रोव्हिजनल अटॅचमेंटचा सेक्शन आहे, त्याखाली रिकव्हरी आपण इनिशिएट करतो. आणि जास्ती जर तो डिफॉल्टर आहे, 6 डिफॉल्ट पेक्षा जास्ती आहे फॉर अ रेग्युलर टॅक्स पेयर, किंवा कॉम्पोजिशन साठी 3 टॅक्स पिरियड साठी जर तो डिफॉल्टर आहे, 3 किंवा 3 पेक्षा जास्ती, तर त्याचं RC आपण GSTN कॅन्सल करू शकतो अंडर सेक्शन 29 सबसेक्शन 2. हे एक काय म्हणायचं 2 जजमेंट मी दिलेले आहेत. ब्रिज हायजीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस स्टेट टॅक्स ऑफिसर कोटायम, GSTL 391 केरला. म्हणजे असं होतं की व्यापाऱ्याकडे म्हणजे पैसे नसल्यामुळे आपलं सिस्टम पोर्टल जे आहे तो टॅक्स भरल्याशिवाय त्याला रिटर्न फाईल करू देत नाही. तर त्याच्याकडे फंड्स नसल्यामुळे तो ते रिटर्न फाईल करू शकत नव्हता, त्यामुळे त्यांनी रिट दाखल केला होता. बट म्हणजे केरला हायकोर्टनी ते मान्य केलं नाही आणि त्याची अपील जी आहे रिट डिसमिस केली. तसंच मँगो मेडोस ॲग्रिकल्चर प्लेजर लँड मध्ये पण हे सेम तसंच होतं प्रकरण. आणि हायकोर्टने जे आहे ते स्पष्टपणे लिहिलं की प्रोव्हिजन इन दिस रिगार्ड इज टू बी स्ट्रिक्टली कॉन्स्टिट्यूट अगेन्स्ट द SSE. Provision must be interpreted in the same manner as exemption provision in the taxing statute, and contention that procedure could not be resorted to as it would not be able, as he was not able to pay the admitted tax liability on account of paucity of funds, not a ground to set aside the order in the writ petition. So असे जजमेंट्स आहेत जे रेव्हेन्यूच्या बाजूनी आहेत. हे दोन्ही जजमेंट मी कोट केलेले आहेत सेक्शन 62 ह्याच्यासाठी. आता तिसरं जे आहे असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन. म्हणजे हा जो आहे हा 2 सर्कमस्टॅन्सेस मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. एक जो आहे ही इज नॉट म्हणजे इवन दो इज लायबल टू बी रजिस्टर्ड तरी तो ही हॅज फेल्ड टू ऑब्टेन द रजिस्ट्रेशन. किंवा दुसरं जे आहे जे जास्ती महत्वाचं जे आहे हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल्ड अंडर सेक्शन 29 सबसेक्शन 2 बट हु वॉज लायबल टू पे दी टॅक्स. म्हणजे त्याच्या RC आपण कॅन्सल केलं. आता बरेचसे प्रकरणात RC ab initio कॅन्सल केले गेलेत. मे बी बिकॉज ही हॅज नॉट फाइल्ड द रिटर्न्स, मे बी बिकॉज what you'd say he has not means he has not acted as per the rules given under the GST Act. तर त्याची RC जरी कॅन्सल झाली असेल पण तो लायबल जर असेल टॅक्स पेमेंटसाठी तर ह्या सेक्शन खाली, ह्या 63 सेक्शन खाली त्याचा वापर करून प्रॉपर ऑफिसर जो आहे तो त्याची असेसमेंट करू शकतो. The proper officer will issue the notice in form GST ASMT 14 and allow the time limit of 15 days to furnish the reply. त्यानंतर proper officer may proceed to assess the tax liability of such person to the best of his judgment for the relevant tax period in form GST ASMT 15 and summary to be uploaded in form GST DRC 07. The assessment order ह्याच्या पण मॅक्सिमम पिरियड दिलेला आहे आणि सेक्शन 63 ऑल्सो स्टार्ट्स विथ द वर्ड्स नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन सेक्शन 73 और 74. तर ही असेसमेंट ऑर्डर जी आहे ती पण 5 वर्षाच्या आत
म्हणजे विदिन अ पिरियड ऑफ 5 years फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ अॅन्युअल रिटर्न ऑफ द सेड फायनान्शियल इयर. त्यापासून 5 वर्षाच्या आत म्हणजे 5 वर्षाच्या आत ती ऑर्डर पास होऊ शकते आणि ऑपॉर्च्युनिटी आपण त्याला द्यायला पाहिजे बिफोर यू हॅव टू पास दी ऑर्डर. देन इंटरेस्ट जे आहे ते म्हणजे वुड बी पेएबल अंडर सेक्शन 50 ते 18% प्रमाणे. आणि पेनल्टी जी आहे म्हणजे सेंट्रल CGST कायद्याखाली 25,000 आणि SGST खाली 25,000 म्हणजे जनरल पेनल्टी जी आहे ते म्हणजे आपण लावू शकतो ऑफिसर जो आहे. Now let us turn towards one of the most interesting म्हणजे असेसमेंट प्रोसिजर जी आहे प्रोव्हिजनल असेसमेंट सेक्शन 60 खाली आहे. हे नॉर्मली म्हणजे आपण वॅट खाली ह्याचा कधीही उपयोग केला गेलेला नाहीये. म्हणजे ती उपयोग म्हणजे तो प्रोव्हिजनच नव्हता. तर हे प्रोव्हिजन जे आहे सेंट्रल एक्साइज खाली आहे होतं आणि त्यामधून त्यांनी GST ऍक्ट खाली सुद्धा त्याचा आणलेला आहे. तर सपोज द टॅक्सेबल पर्सन, आता हे शब्द जे आहेत प्रोव्हिजनल असेसमेंट हा टॅक्सेबल पर्सन साठी असतो. टॅक्सेबल पर्सन इज डिफाइंड अंडर व्हॉट युड से सेक्शन 2 सबसेक्शन 107. आणि टॅक्सेबल पर्सनची व्याख्या अशी आहे की इट मीन्स अ रजिस्टर्ड पर्सन ऑर अ पर्सन हु इज लायबल टू पे द टॅक्स. म्हणजे तो रजिस्टर्ड असेल किंवा तो लायबल टू पे टॅक्स असेल म्हणजे ही इज लायबल टू पे टॅक्स तरी सुद्धा तो टॅक्सेबल पर्सनच्या व्याख्यामध्ये येतो. तर इफ अ टॅक्सेबल पर्सन इज नॉट एबल टू डिटरमाइन, दोन गोष्टीसाठी म्हणजे प्रोव्हिजनल असेसमेंट ही केली जाते. एक आहे द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, म्हणजे तो डिटरमाइन करू शकत नाहीये की ते गुड्सचं व्हॅल्यू काय आहे किंवा त्या सर्व्हिसेसची व्हॅल्यू काय आहे, किंवा रेट ऑफ टॅक्स तो डिटरमाइन नाही करू शकत. त्याच्या मनात शंका आहे की त्याच्यावर रेट ऑफ टॅक्स काय असायला पाहिजे. ही मे रिक्वेस्ट द प्रॉपर ऑफिसर इन रायटिंग इलेक्ट्रॉनिकली इन्फॉर्म GST ASMT 01 गिव्हिंग द रिझन्स फॉर द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस. तो म्हणजे प्रॉपर ऑफिसरला रिक्वेस्ट करू शकतो की मला ह्याची व्हॅल्यू कळत नाहीये किंवा मी कशी डिटरमाइन करू किंवा ह्याच्यावर रेट ऑफ टॅक्स काय असणार आहे हे मला माहिती नाहीये, आणि तो ऍप्लिकेशन देऊ शकतो. त्यानंतर तो ऑफिसर जो आहे ते फॅक्ट्स पाहून त्याची प्रोव्हिजनल असेसमेंट करू शकतो. ही कॅन पास द प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर. आणि प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डरच्या सोबत त्याला म्हणजे हे सुद्धा इन्स्ट्रक्शन तो देऊ शकतो की बाबा माझ्या अनुसार एवढं तू टॅक्स भरायला पाहिजे, ह्याच्या तू सोबत, पण त्याच्यासोबत एक बॉन्ड प्लस श्युरिटी, म्हणजे श्युरिटी किती अमाऊंटची किंवा सिक्युरिटी किती अमाऊंटची तो ते प्रॉपर ऑफिसर जो आहे तो नमूद करू शकतो. तर त्यानुसार जर व्यापाऱ्यांनी तसं टॅक्स भरलं आणि बॉन्ड आणि श्युरिटी दिली तर त्याच्या पुढे फायनल असेसमेंट ऑर्डर जी आहे 90 दिवसाच्या आत प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर हा प्रॉपर ऑफिसर पास करू शकतो. सिक्युरिटी टू बी फर्निश्ड विल नॉट एक्सीड 25% ऑफ द अमाऊंट कवर्ड अंडर द बॉन्ड, हे असं नमूद केलं गेलं आहे. आणि प्रॉपर ऑफिसर जो आहे तो ऑर्डर जी आहे ASMT 04 मध्ये within a period of 90 days from the date of receipt of such request in ASMT 01 तो ऑर्डर प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर तो पास करू शकतो. त्यानंतर प्रॉपर ऑफिसर विल हॅव टू पास द फायनल. हाँ. So in this case, the dealer is filing return or not, because he is not knowing. No, he has not filed the return. He has not filed the return. पण त्यांनी जे ASMT 1 मध्ये जे ऍप्लिकेशन केलेलं आहे
की त्याला लायबिलिटी आणि हे बाकीचं डिटरमाइन करण्यासाठी असेसिंग ऑथॉरिटीला. तर ह्या गोष्टी त्याला माहितीच नाही, तर रिटर्न कसा फाईल करेल? केलेला असतो का त्यांनी? नाही, फाईल नाही केला असतो ना, फाईल नाही केला असतो म्हणून तर तो म्हणजे त्याला म्हणजे व्हॅल्यूच्या संदर्भात किंवा रेटच्या संदर्भात शंका आहे, त्यामुळे तो ही इज डाऊटफुल अबाउट दॅट, ही इज हॅव्हिंग अ डाऊट अबाउट दॅट, त्यामुळे तो प्रॉपर ऑफिसरला ते ऍप्लिकेशन करतोय. आणि प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर ASMT 04 पास झाल्यावर सपोज मी त्याची प्रोव्हिजनली असेसमेंट केली आणि मी ठरवलं की ह्याची व्हॅल्यू जी आहे ती 10 लाख रुपये आहे, त्यांनी मला व्हॅल्यूच्या संदर्भात विचारलेलं आहे, तर 10 लाख रुपये बाबा तुझं व्हॅल्यू आहे, तर ते 10 लाखाप्रमाणे 18% आहे, तर 1,80,000 तुला टॅक्स म्हणजे भरायचा आहे. तर त्याप्रमाणे तो रिटर्न फाईल करतो, आणि मला बॉन्ड आणि श्युरिटी पण देतोय, कारण हे फक्त हे प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. त्यानंतर तो मला सगळे फॅक्ट्स जे आहेत ते आणून दाखवतोय की बाबा हे बिल आहे, हे आहे, जे काही म्हणजे त्याचे फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्टच्या आधाराने मग प्रॉपर ऑफिसर जो आहे तो फायनल असेसमेंट ऑर्डर हा पास करतो, ASMT 07, आणि तो 6 महिन्याच्या आत फ्रॉम द कम्युनिकेशन ऑफ ASMT 04. तर ते ही ऑर्डर जी आहे ती 6 महिन्याच्या आत, किंवा हे 6 महिने जे आहे, दिस पिरियड कॅन बी एक्सटेंडेड फर्दर बाय अ पिरियड ऑफ 6 months बाय द जॉईंट किंवा ऍडिशनल कमिशनर, आणि कमिशनर हे 4 वर्षापर्यंत तो ते पिरियड अजून एक्सटेंड करू शकतो. तर फायनल असेसमेंट ऑर्डर जी आहे ती पास झाल्यावर, आता सपोज प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर मध्ये मी ठरवलं की 1,80,000 रुपये हा टॅक्स आहे, पण फायनल असेसमेंट ऑर्डर मध्ये मी ठरवलं नाही बाबा हे 1,80,000 नाही, हे 2,40,000 तुला टॅक्स भरावा लागेल, तर हे जे 60,000 आहे ऍडिशनल अमाऊंट, ते त्याला इंटरेस्ट सोबत भरावं लागतं, आणि प्लस त्याच्या सोबत म्हणजे ही विल हॅव टू पे दी इंटरेस्ट ऑल्सो. आणि जर ती अमाऊंट त्यापेक्षा कमी असेल तर तो रिफंडच्या ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतो, कारण त्यांनी टॅक्स जे आहे जास्ती भरलेला आहे. तर प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर आणि नंतर फायनल असेसमेंट ऑर्डर असे 2 भाग आहेत त्याच्यात. तर प्रोव्हिजनल असेसमेंट हा सेक्शन आहे 60, तो रूल 98 खाली हा कव्हर होतोय. हा जो भाग आहे हा वॅट खाली नव्हता, प्लीज अंडरस्टँड, हा वॅट खाली हा नव्हता, हे सेंट्रल एक्साइजची प्रोव्हिजन आहे, आणि फार कमी म्हणजे लोकांनी ह्याच्या खाली ऍप्लिकेशन टाकलंय, म्हणजे हार्डली काही स्टेट्समध्ये फारच म्हणजे थोडे व्यापाऱ्यांनी हे त्याच्या प्रोव्हिजनल असेसमेंटसाठी मागणी केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात मला तरी आठवत नाही कोणी केलं आहे. आय डोंट म्हणजे नो अबाउट CGST, बट SGST मध्ये तर नाही केलेलं आहे अजून. तर या ऍडव्हान्स रुलिंग आणि ह्यामध्ये काय फरक आहे सर? हा, ऍडव्हान्स रुलिंग मला माहिती होतं हे प्रश्न विचारला जाणार आहे. ऍडव्हान्स रुलिंग मध्ये कसं आहे, त्याच्यात फक्त ह्याच्यात कसं व्हॅल्यू किंवा टॅक्स रेटच्या संदर्भात आहे. ऍडव्हान्स रुलिंग हे बरेचसे म्हणजे त्याच्यात त्यांनी कव्हर केलेले आहेत. दुसरी गोष्ट, हे जे आहे प्रोव्हिजनल असेसमेंट, हा जो आहे हा फक्त म्हणजे व्हॅल्यू किंवा टॅक्स रेट ह्याच्या संदर्भात आहे, आणि हे डायरेक्ट त्या ऑफिसरकडे तो म्हणजे ऍप्लिकेशन करतो प्रॉपर ऑफिसरकडे. whereas the advance ruling has to be done to the advance ruling authority. आणि ऍडव्हान्स रुलिंग हा म्हणजे ट्रान्झॅक्शन झालेला नाहीये, पण प्रोव्हिजनल असेसमेंटला हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. दॅट ट्रान्झॅक्शन हॅज ऑलरेडी अकर्ड. दिस इज व्हॉट माय रीडिंग इज.
सर, हा पंडित बोलतोय सर. त्याच्यामध्ये सर आपल्याला ASMT 1 जो आहे तो रिजेक्शनच्या पॉवर आहेत का? हा, हे मी पुढे दाखवलंय ना बघा, म्हणजे नाही अच्छा, ऍप्लिकेशन ती रिजेक्ट करायची आहे तुम्हाला. जर समजा त्या नॉन जेन्युइन वाल्यांनी जर आपल्याकडे जर समजा ऍप्लिकेशन केलं आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं तर आपण त्याला मेरिट वरती रिजेक्ट करू शकतो का? की वेदर इट इज बाइंडिंग अपॉन अस टू डिसाइड द ऍप्लिकेशन? नाही, म्हणजे असं रिजेक्शन साठी तर नाही मी पाहिलेलं आहे, म्हणजे देयर इज नो प्रोव्हिजन एज सच. आणि ते असेसमेंट ऑर्डर जे आपण पास करतो इट इज ओपन फॉर ऍडज्युडिकेशन, म्हणजे हायर ऑथॉरिटी करणार पुढे की मग इट विल बी फायनल ऑर्डर? फायनल ऑर्डर पण प्रॉपर ऑफिसरच करेल, तोच ऑफिसर करेल. बरोबर. ही फक्त आमच्या इंटरनल ऑडिटला, इंटरनल रिव्ह्यू साठी मात्र ओपन असेल. हा, म्हणजे ते फायनल असेसमेंट झाल्यावरच तुम्ही त्याचे ऑडिट करू शकता ना. बरोबर. ओरिजिनलला नाही, फायनल असेसमेंट 6 महिन्याच्या नंतर पास झाल्यानंतर मग आम्ही त्याला रिव्ह्यू करू शकतो. हा, तुम्ही करू शकता. थँक्यू सर, थँक्यू. आता हे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत ना, मी सगळं त्याच्यात नमूद केलेले आहेत. असं मला वाटतंय की त्याच्यामध्ये बघण्याची काय आवश्यकता आहे का, म्हणजे कारण मला बरेच टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. सो लेट अस बी, म्हणजे एक 2-3 म्हणजे 2 प्रश्न मी टाकलेले आहेत ह्या संदर्भात. व्हेन इज अ टॅक्सेबल पर्सन परमिटेड टू पे टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस? सो टॅक्स पेमेंट कॅन बी मेड ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस only when a proper officer passes an order for permitting the same. For this purpose, the registered person has to make a written request to the proper officer giving reasons for the payment of tax on provisional basis. The reasons for this purpose may be a case where the registered person is unable to determine the value of goods and or services or both, or determine the applicable tax rate. Further, the registered person may also be required to execute a bond in the prescribed form and with such surety or security as the proper officer may determine. What is the latest time by which final assessment is to be required to be made? It is the responsibility of the proper officer to pass the final assessment order after taking into account such information as may be required for finalizing the assessment within 6 months from the date of communication of the order for provisional assessment. However, on sufficient cause being shown and for reasons to be recorded in writing, the timelines may be extended by the Joint Additional Commissioner for a further period not exceeding 6 months and by the Commissioner for such period not exceeding 4 years as he may deem fit. But he has to record the reasons in writing. म्हणजे जे काही extension period आहे, even the JC or the additional or the Commissioner, he has to mention the reasons in writing. हेच मी म्हणजे एक चेनच्या स्वरूपात मी तुम्हाला दिलेलं आहे. आता let us turn towards one another interesting summary assessment, section 64. Now the proper officer may on evidence showing a tax liability of a person coming to his notice, म्हणजे मला असं समजलं की बाबा इट हॅज कम टू माय नोटीस की बाबा हे ट्रान्झॅक्शन जो आहे इट हॅज कम टू माय नोटीस, देन दिस powers of section 64 they can be utilized by the proper officer. They can be utilized by the proper officer with the previous permission of the additional commissioner or the joint commissioner. त्याची परमिशन लागते, म्हणजे then only you can carry out the summary assessment of the taxable person. He shall proceed to assess the tax liability of such person to protect the interest of revenue. हे जे आहे हे म्हणजे केव्हा तो सेक्शन 64 हा जो आहे, when can he utilize this? He can utilize this only to protect the interest of revenue. Then only this section 64 can be utilized or the powers can be utilized by the proper officer. म्हणजे महसूल हानी जी आहे ती त्याच्या
ध्यानात आली तर तो ते करू शकतो म्हणजे रेव्हेन्यूच्या बाजूनी. The proper officer will issue an assessment order in form GST ASMT 16 if he has sufficient grounds to believe that any delay in doing so may adversely affect the interest of revenue, and upload the summary of the order in form GST DRC 07. Taxable person to whom the liability pertains, suppose जो टॅक्सेबल पर्सन आहे म्हणजे ज्याच्या संदर्भात आपलं हे काही गुड्स राहिलेत, काही गुड्स मिळाले मला, ते गुड्सचा मी फाइंड आउट नाही करू शकत की त्याचा मालक कोण आहे, पण आपल्याला कळतंय की बाबा ह्याच्यावरची टॅक्स लायबिलिटी हे गेलेली आहे म्हणजे मिळाली नाहीये गव्हर्नमेंटला. देन द टॅक्सेबल पर्सन टू whom the liability pertains is not ascertainable and such liability pertains to the supply of goods, the person in charge of such goods at that moment shall be deemed to be the taxable person liable to be assessed, and he shall म्हणजे liable to proceed for assessment म्हणजे त्याची assessment आपण करू शकतो. The taxpayer may make an application in form, आता हे ऑर्डर पास झाली, let us say we have passed the order GST ASMT 16. The taxpayer may make an application in form ASMT 17 for withdrawal of the order within 30 days of or from the receipt of such order. And दूसरा है additional or joint commissioner may also withdraw the order if they find such order is erroneous. म्हणजे दोन पद्धतीने ती ऑर्डर कॅन्सल होऊ शकते. एक, तो टॅक्सपेयर जो आहे तो तुमच्याकडे ऍप्लिकेशन करतोय आणि त्यांनी म्हणजे कारण दिलेली आहेत विच यू फाइंड टू बी व्हेरी मच एनी करेक्ट, किंवा दुसरा आहे ऍडिशनल किंवा जॉईंट कमिशनर जो आहे, दे कॅन ऑल्सो विथड्रॉ दी ऑर्डर इफ दे फील दॅट दी ऑर्डर विच इज पास्ड बाय दी प्रॉपर ऑफिसर इज एरोनियस. So proper officer must have evidence about the tax liability, that the evidence is not merely reason to believe but something more. म्हणजे त्याच्यात तुमचे कारण जे आहे ते सबळ असायला पाहिजे. Proper officer should obtain the prior permission of the additional commissioner or JC, and he must have sufficient grounds to believe that any delay in passing the assessment order would result in loss of revenue. So म्हणजे construed in some sense as a protective assessment order in some circumstances. हे प्रोटेक्टिव्ह ऑर्डर आहे असं आपण धरू शकतो. समरी असेसमेंट. सर याचं डेलिगेशन स्पेसिफिक आहे एन्फोर्समेंट ऑफिसरला की सगळ्यांना आहे सर? सेक्शन 64 ना, if I remember correctly, I think so it has been delegated to all the officers. स्पेसिफिकली मला वाटतं ईव्हीए बिलाच्या वेळेला जे माल पकडला जातोय ना तो, तर त्याचा मग ते सगळे ऑफिसर्सला म्हणजे डेलिगेट केला जातो ना, म्हणजे दे आर अ पार्ट ऑफ द टीम यांनी. सो दिस हॅज बीन डेलिगेटेड टू ऑल दी ऑफिसर्स. आणि आपण एमबीएटी खाली 62A मध्ये जो ट्रान्सफर टू डिफर्ड रेव्हेन्यू ची ऑर्डर पास करायचो, हा तसल्याच प्रकारचं काहीतरी दिसते असं. हा, पण ते ट्रान्सफर टू डिफर्ड रेव्हेन्यू वाईड जो होता तो फक्त प्रॉपर्टीच्या संदर्भात होता. हा तोच बरोबर आहे. आता इथं हा तर म्हणजे ह्याला हे वाईड पॉवर्स आहेत, हे फार म्हणजे दे आर फार मोर वाईड पॉवर्स. अवेलेबल नाही, जीएसटी खाली तुमचे पॉवर्स इतके वाईड आहेत, पण आपल्याला म्हणजे आपल्या लोकांनाच माहिती नाहीये आपल्या किती पॉवर्स आहेत ऍक्च्युली. Rectification of order, section 161 and rule is 142. So any authority who has passed or issued any decision, आता बघा त्याच्यात ऑर्डर पास्ड आहे किंवा त्यांनी कुठला निर्णय घेतलेला आहे. Any decision or order or notice or certificate or any other document may rectify any error which is apparent on the face of record in such decision or order or notice or certificate or any other document, either on his own motion or by the affected person त्यांनी application केला असेल तर.
Rectification application has to be made within a period of 3 months from the date of its issue of such decision, order, certificate or any other document. याच्यात पिरियड फार लिमिटेड आहे. पण म्हणजे कुठला निर्णय घेतला, कुठला नोटीस मध्ये काही चूक झाली किंवा सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केला त्याच्यात चूक झाली, which is apparent on the face of record, you can take the what you'd say, utilize these powers. No such rectification shall be done after a period of 6 months from the date of issue of such decision or order or notice or certificate or any other document. म्हणजे 3 महिन्याच्या आत त्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे आणि 6 महिन्याच्या आत तुम्हाला त्याच्यावर म्हणजे पुढचे 3 महिन्यात तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे, रेक्टिफिकेशन ऑर्डर. However, this time limit is not applicable in cases where the rectification is purely in the nature of correction of a clerical error or a arithmetical error arising from any accidental slip or omission. Moreover, at the time of rectification, if such action affects adversely to the person, the principle of natural justice shall be followed by the authority carrying out such rectification. Rectification order has to be passed and uploaded electronically by the proper officer in form GST DRC 08. आता आपण दुसरा भाग जो आहे एड्जुडिकेशन. आता एड्जुडिकेशन तसं जीएसटी खाली डिफाईन नाहीये, पण एड्जुडिकेटिंग अथॉरिटी जी आहे दॅट इज डिफाईन्ड. सेक्शन 2 सबसेक्शन 4 जे आहे that defines adjudicating authority to mean any authority appointed or authorized to pass any order or decision under this act, but does not include, त्याच्यात काय इन्क्लूड नाही हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स CBIC, देन रिव्हिजनल अथॉरिटी म्हणजे रिव्हिजनल मध्ये तुमच्यापेक्षा प्रॉपर ऑफिसर पेक्षा जो मोठा अथॉरिटी रिव्हिजनल अथॉरिटी, देन द अथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंग तो इन्क्लूड नाहीये. Appellate authority for advance ruling तो include नाही आहे. The appellate authority म्हणजे सपोज AC आहे तर त्याच्या DC जो असेल appellate authority तो include नाही आहे. The appellate tribunal and the authority referred to in subsection 2 of section 171 म्हणजे anti profiteering authority हे त्याच्यात include नाही आहे. बाकी सगळे जे आहेत they are included in adjudicating authority. Now any order decision passed under this act is called as adjudication. Some of the important issues which require judicial application of mind and application of mind are as under, sorry तो मी डबल लिहिलंय. पहिला म्हणजे कुठले सेक्शन्सला आपण एड्जुडिकेशन म्हणू शकतो हे मी नमूद केलेलं आहे. टॅक्स नॉट पेड, टॅक्स शॉर्ट पेड, टॅक्स एरोनियसली रिफंडेड आणि ITC wrongly availed, ITC wrongly utilized, हे सगळे 73 आणि 74 खाली आपण त्याला कव्हर करतो. देन टॅक्स कलेक्टेड बट विच इज नॉट पेड किंवा टॅक्स कलेक्टेड अंडर रॉंग हेड, सो ह्याच्या खाली सुद्धा एड्जुडिकेशन ऑर्डर्स पास होऊ शकतात. आता लेट अस कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सेक्शन 73 आणि 74 हे जे आहेत ह्याच्या संदर्भात मला 1-2 गोष्टी खास करून नमूद करायचे आहेत. म्हणजे सेक्शन 73 आणि 74 ह्याच्यात जे म्हणजे ज्याच्यावर ही कारवाई करायची आहे, पर्सन चार्जेबल विथ टॅक्स, पर्सन चार्जेबल विथ टॅक्स असे शब्द क्लिअर कट नमूद केले गेले आहेत. So the words used are person chargeable with tax. म्हणजे पर्सन ची डेफिनेशन पण डिफाइंड आहे and that person will be chargeable with tax म्हणजे त्याला आपण टॅक्स भरायला म्हणजे त्याला टॅक्स त्यांनी भरायला पाहिजे. तर ह्या सगळे पर्सन्सवर 73 आणि 74 खाली कारवाई होऊ शकते. So it includes a registered person, it includes an unregistered person, it includes a taxable person, all those persons, but he should only be chargeable with tax.
नाव सर्कमस्टान्सेस अंडर विच दिस प्रोव्हिजन्स कॅन बी इन्वोक. मी सेक्शन 73 आणि सेक्शन 74 हे दोन्ही पॅरलल सेक्शन्स आहेत, म्हणजे दोन्ही सारखे आहेत. फक्त सेक्शन 73 जो आहे इट इज फॉर रिझन अदर दॅन फ्रॉड और what you'd say willful misstatement or suppression of facts. आणि 74 जो आहे तो फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट आणि सप्रेशन ऑफ फॅक्ट साठी आहे. आता फ्रॉड म्हणजे आपण काय म्हणू शकतो मराठीत, फ्रॉडला काय, घोटाळा, हा घोटाळा किंवा फसवणूक. म्हणजे फ्रॉड फसवणूक असते, म्हणजे बेसिकली. विलफुल मिसस्टेटमेंट, विलफुल म्हणजे जाणून बुजून, आणि मिसस्टेटमेंट म्हणजे चुकीचे विधान करणे. बरोबर ना? एम आय करेक्ट? म्हणजे आय एम नॉट म्हणजे मराठी मीडियम स्टुडंट, त्यामुळे कदाचित माझी मराठी एवढी चांगली नसेल. बट विलफुल मिसस्टेटमेंट म्हणजे जाणून बुजून चुकीचे विधान करणे, असंच म्हणजे मला जे कळतंय, म्हणजे व्हॉट एव्हर आहे. बरोबर आहे ना? हा. आणि सप्रेशन ऑफ फॅक्ट्स, सप्रेशन ऑफ फॅक्ट्स हे डिफाईन्ड आहे सेक्शन 74 मध्ये. त्यांनी डिफाईन केलेलं आहे की सप्रेशन ऑफ फॅक्ट्स म्हणजे काय. म्हणजे तथ्य, फॅक्ट्स म्हणजे तथ्य ना, बरोबर ना? तथ्याचं व्हॉट युड से दमन करणे, किंवा व्हॉट युड से, म्हणजे एम आय करेक्ट? म्हणजे एम आय युजिंग द करेक्ट वर्ड? तर separation of facts has been defined. I'll read that from the act. For the purpose of this act, the expression suppression shall mean non-declaration of facts, or information which a taxable person is required to declare in the return, statement, report, or any other document furnished under this act, or the rules made thereunder, or failure to furnish any information on being asked for in writing by the proper officer. हे यांनी डिफाईन केलंय की व्हॉट डू यू मीन बाय सप्रेशन ऑफ फॅक्ट्स. म्हणजे तुम्ही त्याच्याकडून काही मागितलं की बाबा हे ह्याच्यानुसार मला ह्याच्या असं दे, पण सपोज त्यांनी तसं दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट फक्त म्हणजे फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट किंवा सप्रेशन ऑफ फॅक्ट्स ते तर असायलाच पाहिजे फॉर सेक्शन 74. बट द प्राईम इज टू इवेड टॅक्स, म्हणजे इव्हेजन ऑफ टॅक्स पण असायला पाहिजे. सो फ्रॉड आहे किंवा विलफुल स्टेटमेंट आहे किंवा सप्रेशन ऑफ फॅक्ट्स आहे, पण इव्हेजन ऑफ टॅक्स नाही, तर इट विल नॉट बी कवर्ड अंडर सेक्शन 74. प्लीज अंडरस्टँड दिस. सो कारण ह्याच्या खाली पिरियड जो आहे तो वाढवून दिलेला आहे की बाबा कुठल्या पिरियडमध्ये त्याचा आपण एज्युडिकेशन ऑर्डर पास करू शकतो. सेक्शन 73 आणि 74 हे दोन्ही सारखे आहेत. प्लीज अंडरस्टँड दिस. फक्त 74 खाली फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट्स टू इवेड दी टॅक्स हे बेसिक आहे. आता हे कुठल्या परिस्थितीत आपण हे वापरतो? इफ द टॅक्स इज नॉट पेड, और इफ द टॅक्स इज शॉर्ट पेड, और एरोनियस रिफंड आहे, किंवा ITC जो आहे ही हॅज रॉंगली अवेल्ड और युटिलाइज्ड ITC. तर हे 4 गोष्टींसाठी बेसिकली सेक्शन 73 आणि 74 ह्याचा आपण वापर करतो. आता फ्रॉड म्हणजे डिक्शनरी मिनिंग मी लिहिलेला आहे, कारण त्यांनी हे GST खाली तर डिफाईन केलेलं नाहीये.
So wrongful or criminal deception intended to result in financial or personal gain. A person is said to do a thing fraudulently if he does that thing with the intent to defraud, but not otherwise. हे section 25 of IPC खाली हे defined आहे. So fraud means making a suggestion as a fact which the person making does not believe to be true. से इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये असं डिफाईन केलं आहे. मी डेलिबरेटली तुमच्यासाठी टाकलेले आहेत की बाबा सपोज तुम्ही एज्युकेटिंग अथॉरिटी आहात बाय चान्स, तर तुम्ही ह्याचा वापर म्हणजे काय फ्रॉड कुठे डिफाईन आहे कसा आहे. देन विलफुल मिसस्टेटमेंट. एव्हरी मिसस्टेटमेंट नीड नॉट बी विलफुल. विलफुल इज डेलिबरेट ऑर इंटेन्शनल. तेच मी म्हणत होतो ना, विलफुल म्हणजे जाणून बुजून म्हणजे हे करणे, चुकीचे विधान करणे. सो विलफुल इज डेलिबरेट ऑर इंटेन्शनल. The dictionary meaning is having or showing a stubborn and determined intention to do as one wants, regardless of the consequences. Suppression shall mean, ते मी तुम्हाला म्हणजे ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. So that has been defined. So fraud, willful statement, willful misstatement, and suppression have to be with an intent to evade the payment of tax. It is the duty of the proper officer to prove that FWS was with an intent to evade tax. आता त्याची टाइम लिमिट काय आहे? आता बेसिकली जर तुम्ही पाहिलं तर 73 खाली 3 वर्ष हा पिरियड आहे ऑर्डर पास करण्यासाठी, आणि त्याच्या 3 महिने अगोदर पर्यंत नोटीस इश्यू होऊ शकते. दॅट मीन्स 2 years and 9 months फ्रॉम द ड्यू डेट ऑफ द फायलिंग ऑफ द अॅन्युअल रिटर्न. फ्रॉम द ड्यू डेट ऑफ द फायलिंग ऑफ द अॅन्युअल रिटर्न 2 वर्ष आणि 9 महिन्याच्या आत म्हणजे 73 खाली नोटीस इश्यू होऊ शकते, आणि 3 वर्षाच्या आत ती ऑर्डर पास व्हायला पाहिजे. तसंच 74 खाली म्हणजे 4 वर्ष आणि 6 महिने, 4 वर्ष आणि 6 महिने फ्रॉम द ड्यू डेट ऑफ द फायलिंग ऑफ अॅन्युअल रिटर्न, आणि 5 वर्षाच्या आत ती ऑर्डर पास व्हायला पाहिजे. किंवा आता रिफंड, एरोनियस रिफंड आहे, तर जे ज्या तारखेला त्यांनी रिफंड दिलेला आहे त्याच्या 3 वर्षाच्या आत ती ऑर्डर पास व्हायला पाहिजे, आणि त्याच्या 3 महिने अगोदर पर्यंत नोटीस इश्यू होऊ शकते. आता प्रश्न मी तुम्हाला सांगतोय म्हणजे प्रॉब्लेम्स एज्युकेटिंग अथॉरिटीला हा प्रॉब्लेम्स आहेत रिफंड ग्रांटिंग अथॉरिटीला, की 17, 18 किंवा 18 म्हणजे लेटस से 17, 18 जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर चुकीचे रिफंड दिले गेले आहेत तर ते 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. ते म्हणजे टाइम बार्ड वगैरे व्हायला नको ह्याच्यासाठी ऍक्च्युली म्हणजे एव्हरीबडी नीड्स टू बी व्हेरी केअरफुल. ड्यू डेट ऑफ अॅन्युअल रिटर्न ठीक आहे, म्हणजे 17, 18 ची म्हणजे इफ आय रिमेंबर करेक्टली ती फेब्रुवारी 20, 7 फेब्रुवारी 20 होती काहीतरी. त्यामुळे म्हणजे रिफंड सोडून बाकीचे प्रकरणात कदाचित 23 पर्यंत म्हणजे 7 फेब्रुवारी 23 पर्यंत ऑर्डर पास होऊ शकते. पण रिफंड ग्रांटिंग मध्ये जर 17, 18 आणि 18 म्हणजे डिसेंबर पर्यंतचे जे प्रकरण आहेत त्याच्यात म्हणजे ही कारवाई आता लवकर ऍक्च्युली व्हायला पाहिजे. म्हणजे हे मॉनिटरी लिमिट. प्लीज कॅन यू रिपीट आता जे सांगितलं ते परत. म्हणजे टाइम पिरियड साठी मी म्हणालो जे हा म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये कार्यवाही. आता रिफंड तुम्ही दिलेला आहे, लेटस से तुमच्याकडे 17 म्हणजे सप्टेंबर 17चा रिफंडचा ऍप्लिकेशन आला होता, आणि तुम्ही नोव्हेंबर 17 मध्ये प्रोव्हिजनल रिफंड दिला,
आणि मग जानेवारी किंवा फेब्रुवारी 18 मध्ये फायनल रिफंड दिला गेला आहे तुमच्याकडून. आता फायनल रिफंड जे आहे फायनल फेब्रुवारी 18 लेटेस्टचे त्याला दिला गेला आहे. तर ती डेट जी आहे ते 3 वर्षाच्या आत, म्हणजे लेटेस्ट से 15 फेब्रुवारी 18 ला तो रिफंड दिला गेला आहे. तर ती ऑर्डर जी आहे 14 फेब्रुवारी 21 पर्यंत ती ऑर्डर पास व्हायला पाहिजे होती, जर चुकीचे रिफंड दिलेले आहेत तर. त्यामुळे म्हणजे ऍक्च्युली हे नोडल ऑफिसर आणि एज्युडिकेटिंग अथॉरिटीसाठी हे फार महत्वाचं आहे की त्यांनी पडताळून पाहायला पाहिजे की जिथे फ्रॉड नाहीये, जिथे विलफुल मिसस्टेटमेंट नाहीये, जिथे सप्रेशन ऑफ फॅक्ट नाहीये आणि जिथे रिफंड चुकीचा दिला गेला आहे, तर ते रिफंड RFD 06 हे फायनल ऑर्डर आपण पास केली त्याच्या 3 वर्षाच्या आत ही म्हणजे कारवाई जी आहे डिमांड अँड रिकव्हरी खाली 73 खाली आपण कारवाई करू शकतो. आणि कसं आहे 3 वर्ष आणि 2.5 वर्षाच्या आत त्याची नोटीस गेली पाहिजे. पण पिरियड जो आहे तो स्पेसिफाय केला गेला आहे, नोटीससाठी पण स्पेसिफाईड आहे आणि ऑर्डर पास करण्यासाठी सुद्धा हे स्पेसिफाईड आहे. हे मॉनिटरी लिमिट फॉर एज्युडिकेशन हे आपल्यासाठी नाही आहे, आय एम सॉरी, ते सेंट्रल टॅक्सच्या अथॉरिटीसाठी हे टाकलं गेलं आहे. म्हणजे आपल्याला असं काही मॉनिटरी लिमिट त्यांनी टाकलेले नाही आहेत. देन ही जी इंटिमेशन जी आहे ऍक्च्युली इंटिमेशन 01A मध्ये द्यायला पाहिजे आणि त्यानंतर नोटीस जी आहे DRC 01 मध्ये इश्यू व्हायला पाहिजे. आता हे इश्यू करताना सुद्धा म्हणजे फारच काळजीपूर्वक ऍक्च्युली शोकॉस नोटीस ही जी असते तो असं तीर आहे की एकदा तुमच्या ह्याच्यातून बाणातून तो सुटला की त्याच्यावर पुढे आपण काही चेंज करू शकत नाही. You cannot make any change in the show cause notice. त्यामुळे DRC 01 पहिला 1A इंटिमेशन आहे आणि 1 हे जे आहे ना हे पूर्ण म्हणजे विचारपूर्वक आणि पूर्ण सेक्शन्स वापरून तुम्ही ते इश्यू करायला पाहिजे. म्हणजे एज्युडिकेटिंग अथॉरिटीनी, नोडल ऑफिसरनी, प्रॉपर ऑफिसरनी हे म्हणजे एकदम म्हणजे बारकाईने पाहून, आणि नोटिसेस पण कशी असायला पाहिजे, सेक्शन्स आणि हे ड्राफ्टिंग जे आहे, कारण सेंट्रल एक्साइजचे लोकांची नोटीस म्हणजे कमीत कमी 15 ते 20 पानं आणि त्याच्यात सगळं म्हणजे सपोज त्यांनी सेक्शनचा उल्लेख केला असेल तर तो सेक्शन सुद्धा टाकतात, रूलचा उल्लेख केला असेल तर रूल मध्ये काय लिहिलेलं आहे सगळं म्हणजे पूर्णच्या पूर्ण रूल उचलून काढतात, म्हणजे पेस्ट करतात. असं म्हणजे असायला पाहिजे. नोटिफिकेशन असेल तर नोटिफिकेशनचा म्हणजे जो आहे नोटिफिकेशन त्या कमॉडिटीच्या त्या गुड्सच्या संदर्भात ते सगळं टाकायला पाहिजे. नोटीस हा शोकॉज नोटीस हा दॅट इज द फाउंडेशन ऑन विच दी adjudication order for tax under section 73 or section 74 is passed. आणि तुमचं फाउंडेशन जर मजबूत नसेल तर तुमची बिल्डिंग ही कधीच मजबूत होऊ शकत नाही. सो शोकॉज नोटीस DRC 01 म्हणजे 1A पहिला इंटिमेशन आणि नंतर 1, these two they have to be very very carefully drafted. DRC 01A तुम्ही इश्यू केला इंटिमेशन, त्याच्यानंतर तुम्ही त्याला 15 दिवसाचा वेळ दिला, त्यांनी जर तुम्हाला काहीच उत्तर दिलं नाही किंवा उत्तर दिलं त्याचं उत्तर कन्सिडर करून सपोज तरी सुद्धा म्हणजे काही इश्यूज राहून जातात तर तुम्ही DRC 01 प्रॉपरली इश्यू करायला पाहिजे. टॅक्स आता ह्याच्यात कसं आहे, हा इंटिमेशन जो आहे 01A हा व्यापाऱ्याला आपण एक चान्स देतोय की बाबा त्यांनी ते टॅक्स पेमेंट करायला पाहिजे. सो इफ ही डज दॅट
म्हणजे 01A तुम्ही इश्यू केला आणि त्यांनी ते टॅक्स पेमेंट अलॉंग विथ इंटरेस्ट केला, तर पेनल्टी जी आहे ना, म्हणजे पेनल्टी इज नॉट ऍप्लिकेबल इफ ही डज दॅट विदिन 30 days. आता 73 आणि 74 खाली पेनल्टीजच्या अमाऊंट जे आहे दॅट इज डिफरंट. यांनी म्हणजे बिफोर द सर्व्हिस ऑफ नोटीस जर त्यांनी पैसे भरले स्वतः तर पेनल्टी काहीच लागत नाही, आणि ह्याच्यात मात्र म्हणजे 50% पेनल्टी लागते. विदिन 30 days ऑफ द इश्युअन्स ऑफ नोटीस, म्हणजे नोटीस तुम्ही इश्यू केली तरी सुद्धा त्यांनी म्हणजे टॅक्स आणि इंटरेस्ट तर भरायचंच आहे, पण त्याच्यावर काही पेनल्टी लागत नाही जर 73 खाली कारवाई असेल. ते जर 74 खाली कारवाई असेल तर 25% ऑफ द टॅक्स अमाऊंट आहे. देन आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन तुम्ही ती ऑर्डर पास केली तर ते म्हणजे इथे 10% ऑफ द टॅक्स अमाऊंट और 10,000 रुपये विच एव्हर इज हायर, इथे 50% ऑफ द टॅक्स अमाऊंट आहे. आणि 30 दिवसाच्या नंतर जर 74 खाली त्यांनी भरलं असेल तर 100% ऑफ द टॅक्स अमाऊंट एवढी पेनल्टी लागते. सो डिपेंडिंग ऑन द स्टेजेस तो पेनल्टीचा अमाऊंट जो आहे तो व्हेरी करतोय 73 आणि 74 खाली. आता सर्व्हिस ऑफ नोटीस म्हणजे हे सुद्धा मी तुम्हाला जस्ट नमूद करून दाखवलं आहे की ही नोटीस कुठल्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे ती सर्व्हिस व्हायला पाहिजे. हँड डिलिव्हरी, कोरियर, ऑथोराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह, ईमेल, मेकिंग इट अवेलेबल ऑन द GSTN पोर्टल लिहायला पाहिजे. देन पब्लिकेशन इन लोकल न्यूजपेपर. देन if it is not practicable to service the notice, then affixing a copy on place of business or residence on the notice board of the issuing authority. हे सगळं सेक्शन 169 मध्ये नमूद केलेलं आहे. देन 73 आणि 74 खाली तुम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे 75 खाली त्यांनी जनरल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. पहिला आहे ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. आता ह्याच्यात सर्वात महत्वाचं जे आहे मी तुम्हाला सांगतो 75 खाली जे महत्वाचं जे आहे की हिअरिंग टू बी ग्रांटेड ओनली ऑन रिक्वेस्ट. हिअरिंग टू बी ग्रांटेड ओनली ऑन रिक्वेस्ट म्हणजे त्यांनी व्यापाऱ्यांनी रायटिंग मध्ये दिलं असेल की बाबा तुम्ही मला हिअरिंग द्या, पर्सनल हिअरिंग मला लागते तरच म्हणजे हिअरिंग ते द्यायची आहे. हिअरिंग टू बी ग्रांटेड अपॉन रिक्वेस्ट. देन ॲडजमेंट ओनली सफिशियंट शो म्हणजे कॉज इज शोन. म्हणजे ॲडजमेंट तेव्हाच तुम्ही द्यायचं आहे जेव्हा सफिशियंट कॉज त्यांनी दाखवलेला आहे, आणि 3 वेळापेक्षा जास्ती ॲडजमेंट द्यायचं नाहीये. देन स्पीकिंग ऑर्डर तर असायलाच पाहिजे. देन प्रोसिडिंग्स आर डीम्ड टू बी कन्क्लुडेड if order is not passed within that 3 years or 5 years. ह्याच्या पुढे म्हणजे सपोज कुठल्या तरी दुसऱ्या केसमध्ये असा इश्यू आहे ज्याच्यामध्ये ॲपिलेट अथॉरिटी किंवा ॲपिलेट ट्रायब्युनल किंवा हायकोर्टनी निर्णय दिलेला आहे विच इज अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू, तर ते तुम्ही म्हणजे त्याच्या विरुद्ध जे निर्णय म्हणजे लागणार आहे, लेट अस से हायकोर्टात तो मॅटर पेंडिंग आहे, तर सुप्रीम कोर्टच्या जेव्हापर्यंत तो निर्णय येत नाही हे जे पिरियड आहे हा पिरियड लेट अस से हायकोर्टमध्ये तो मॅटर हायकोर्टमधून तो सुप्रीम कोर्टमध्ये आला आणि ते सुप्रीम कोर्टमध्ये 3 वर्षाचा कालावधी लागला, आणि ते 3 वर्षाचा कालावधी जो आहे तो जर तुम्ही नमूद करून ठेवला तर ते म्हणजे ह्या 3 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या पिरियड मधून मायनस होतो, म्हणजे तुमचं पिरियड तेवढं वाढून तुम्हाला मिळेल. तर दुसऱ्या केसमध्ये सुद्धा जर तो इश्यू आहे आणि रेव्हेन्यूच्या बाजूनी निर्णय नाही दिलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्ही नमूद करून ठेवला तर यू कॅन गेट द एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम, म्हणजे
हायकोर्टमध्ये लेट अस से मॅटर आहे, हायकोर्टमध्ये तो 3 वर्षापर्यंत ती प्रोसिडिंग चालू राहिली, तर ते 3 वर्ष प्लस तुम्ही 73 खाली जर तुम्ही करत असाल तर असं 6 वर्ष म्हणजे तुम्हाला तो पिरियड मिळू शकतो, असं सेक्शन मध्ये नमूद केलेलं आहे. दुसरा अजून एक फार म्हणजे जे महत्वाचं जे दिलेलं आहे, म्हणजे की सपोज ॲप्युलेट अथॉरिटी किंवा ट्रायब्युनल किंवा कोर्टनी असा कन्क्लूड केलं, तुम्ही 74 खाली ऑर्डर पास केली, तुम्ही किंवा 74 खाली नोटीस इश्यू केली आणि त्या नोटीसच्या विरोधात तो गेला, इफ दॅट नोटीस म्हणजे त्याच्यात फ्रॉड नाहीये किंवा विलफुल मिसस्टेटमेंट नाहीये किंवा सपरेशन ऑफ ऍक्ट नाहीये असं ॲप्युलेट अथॉरिटीनी ठरवलं किंवा ॲप्युलेट ट्रायब्युनलनी ठरवलं, तर ते ऑर्डर जी आहे ते तुम्ही ऑर्डर जी आहे 73 खाली डीमिंग तुम्ही पास करू शकाल, असं सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे. म्हणजे you have determined that it is a fraud, but the appellate authority has determined it is not a fraud, then still you have got the chance to pass the order under section 73. So you can go through section 75. त्याच्यात म्हणजे फारच उत्तम रीतीने म्हणजे हे जनरल प्रोव्हिजन जे आहेत ते दिलेले आहेत, and you can go through it. म्हणजे very beautifully they have determined, म्हणजे they have mentioned. हे मी पीपीटी शेअर करणार आहे, सो डोंट वरी, म्हणजे तुम्हाला समजून घेण्याशी मतलब राहायला पाहिजे. दुसरा आहे सेक्शन 76 खाली सुद्धा एज्युडिकेशन ऑर्डर पास होऊ शकते. टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू द गव्हर्नमेंट. सो एव्हरी पर्सन हु हॅज कलेक्टेड फ्रॉम एनी अदर पर्सन एनी अमाउंट ॲज रिप्रेझेंटिंग द टॅक्स, म्हणजे टॅक्स म्हणून त्यांनी दुसऱ्या म्हणजे कस्टमर कडून वसूल केलेला आहे अंडर दिस ऍक्ट and has not paid the said amount to the government, he shall forthwith pay the said amount to the government irrespective of whether the supplies in respect of such amount was collected are taxable or not. म्हणजे तो सप्लाय टॅक्सेबल आहे नाहीये हे धरायचं नाहीये. त्यांनी ती अमाउंट जी आहे, इफ ही हॅज कलेक्टेड एनी अमाउंट ॲज tax and if he has not paid to the government, then the order has to be passed under section 76. So the proper officer will have to issue the order within 1 year from the date of the issue of the notice. आणि suppose ते टॅक्स जे आहे त्या व्यापाऱ्यांनी तुमच्या म्हणजे तुम्ही नोटीस इश्यू केली आणि त्यांनी भरलं आणि ती अमाऊंट जी आहे ती एक्सेस मध्ये जर भरली गेली असेल त्याच्याकडून, तर रिफंड जो आहे, रिफंड कोण अप्लाय करू शकतो? हु हॅज बोन द इन्सिडेंट्स ऑफ टॅक्स. म्हणजे त्या सप्लायचा रेसिपियंट जो आहे त्याला ही कॅन अप्लाय फॉर द रिफंड, नॉट दॅट पर्सन हु हॅज कलेक्टेड द टॅक्स. दुसरा आहे सेक्शन 77. 77 मध्ये रजिस्टर्ड पर्सन त्यांनी सीजीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे इंट्रास्टेट सप्लाय म्हणून तो ट्रान्झॅक्शन धरलेला आहे, पण तो सबसिक्वेंटली जो आहे तो इंटरस्टेट त्याच्या लक्षात येतं किंवा त्याच्या ऑडिटरनी सांगितलं किंवा ऑडिटमध्ये त्याला आम्ही सांगितलं की तो इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे, तर त्याला म्हणजे करेक्ट टॅक्स जो आहे तो त्याला भरावा लागणार आहे अंडर द करेक्ट हेड. आय एम सेइंग अंडर द करेक्ट हेड, पण त्याच्यावर त्याला व्याज जो आहे तो लागणार नाही. म्हणजे दिस इज व्हॉट हॅज बीन मेन्शन्ड दॅट if he has paid, let us say, CGST and SGST, treating it as a intrastate transaction, but if it is held that it is a interstate transaction, then म्हणजे consequences त्याला तो करेक्ट हेड खाली तो टॅक्स भरावा लागेल, पण इंटरेस्ट त्याला लागणार नाही, असं 77 मध्ये क्लिअर कट नमूद केलं गेलं आहे. Then recovery of taxes हा जो आहे हा section 78 to 84 you can go through it. म्हणजे there are a number of methods under which recovery can be done. फक्त त्याच्यात मला एकच नमूद करायचं आहे की 3 महिने
3 महिने जे आहे 3 महिन्याचा पिरियड जो आहे तो दिला गेला आहे. बट दिस पिरियड ऑफ 3 months हा जो आहे, इफ द ऑफिसर थिंक्स दॅट इट इज एक्सपिडियंट इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू, म्हणजे त्याला असं वाटतंय की महसूलच्या हितासाठी, इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू महसूलच्या हितासाठी ते रिकव्हरी करणं आवश्यक किंवा उपयुक्त आहे, तर तो पिरियड जो आहे 3 महिन्याचा, ही कॅन रिड्यूस दॅट पिरियड ऑफ 3 months टू अ मिनिमम पिरियड ऑफ 1 month. म्हणजे मिनिमम 1 महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्ती तो ते पिरियड म्हणजे करू शकतो रिकव्हरीसाठी. आणि त्यांनी रायटिंग मध्ये ते ठेवायला पाहिजे की ह्या व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपये 10 लाख रुपये असं वसूल करणं आवश्यक, म्हणजे हे आहे. आणि कारण लिहून की बाबा हे आवश्यक कशामुळे आहे, त्यामुळे 3 महिन्याच्या ऐवजी व्यापाऱ्याला आपण 3 महिने नाही देत, मी त्याला 1.5 महिना देतोय किंवा 2 महिने देतोय, ते he can do it and he can recover the amount from the taxpayer. Now वेगवेगळे म्हणजे मेथड्स त्यांनी दिलेले आहेत by which he can recover those amounts. ह्याच्यात इन्स्टॉलमेंटचाही सेक्शन 80 मध्ये दिलेला आहे, म्हणजे मॅक्सिमम 24 इन्स्टॉलमेंट, पण रिटर्न ड्यू साठी इन्स्टॉलमेंट नाहीये, रिटर्न ड्यू साठी इन्स्टॉलमेंट नाहीये. देन 81 हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वाईड, जसं आपला वॅट ऍक्ट खाली आहे तसं ह्याच्यात पण आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड. मग टॅक्स टू बी द फर्स्ट चार्ज ऑन द प्रॉपर्टी 82 नंबरचं सेक्शन आहे. नंतर ह्याच्यात सेल ऑफ गुड्स, म्हणजे तुम्ही रिकव्हरी सेल ऑफ गुड्स करून सुद्धा तुम्ही करू शकता. देन सेक्शन 83 हा सर्वात पॉवरफुल सेक्शन आहे, प्रोव्हिजनल अटॅचमेंट. म्हणजे हा पूर्वी फक्त INV लोकांना होता, आता द कॉमन नोडल ऑफिसर कॅन ऑल्सो प्रोव्हिजनली अटॅच द प्रॉपर्टी, बट इट हॅज टू बी क्लिअरली मेन्शन्ड की ते कशासाठी तो वापरतोय, काय कारण आहेत, आणि हाऊ इट इज इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू. आणि JC म्हणजे सही लागते त्याला, आणि DRC 22 हा नोटीस आहे. सो प्रोव्हिजनल अटॅचमेंट सुद्धा म्हणजे होऊ शकतं. देर आर व्हेरियस मेथड्स एनी, सो यू कॅन गो थ्रू इट. सेक्शन 80 हा इन्स्टॉलमेंट साठी आहे, मी तुम्हाला सांगितलंच. देन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीज टू बी वाईड हा सेक्शन 81 खाली आहे. इट इज अ सिमिलर सेक्शन. म्हणजे 82 टॅक्स टू बी द चार्ज ऑन द फर्स्ट चार्ज ऑन द प्रॉपर्टी. देन प्रोव्हिजनल अटॅचमेंट हा सेक्शन 83 हा जो आहे, जर 62 खाली म्हणजे असेसमेंट ऑफ नॉन फायलर ऑफ रिटर्न, 63 खाली असेसमेंट ऑफ URP, समरी असेसमेंट खाली, किंवा सर्च अँड सीजर खाली, किंवा 73 किंवा 74 खाली कारवाई चालू असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू तुम्ही ते त्याच्या प्रोव्हिजनली अटॅचमेंट त्याची प्रॉपर्टी करू शकता. म्हणजे बँक अकाउंट असेल, त्याचे गुड्स असतील, त्याची प्रॉपर्टी असेल, यू कॅन प्रोव्हिजनली अटॅच युजिंग द पॉवर्स गिव्हन अंडर सेक्शन 83. आणि हायकोर्ट, बरेच हायकोर्टचे निर्णय आलेले आहेत की हे फार वाईड पॉवर्स आहेत. These have to be very much utilized carefully under section 83. म्हणजे मेजॉरिटी हायकोर्टचा असाच निर्णय आहे की फारच वाईड पॉवर्स आहेत which have been given to the GST authorities. मी शेवटी मराठीत 2 वाक्य सांगून माझा संपवतो. वाद भरपूर असतात, कुठे जातीचा वाद असतो, कुठे पैशाचा वाद असतो, पण मला इथे सगळ्यांचा एकच वाद करायचा आहे, ते आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर यू कॅन आस्क मी.
Otherwise, I will hand over the session to Mr. Deshmukh. Makran? हा सर, कोणाचे प्रश्न असतील तर आपण बघूया ना सर. हा प्रश्न विचारू दे, मला काही हे नाहीये. Yes, sir. म्हणजे Yes. इव्हन रिफंडवर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा विचारू शकतात. म्हणजे आय हॅव म्हणजे shared a PPT on refund with on the MGST corner also, which has been prepared by me and appreciated by all. मला ते PPT पाहून माहिती नाही कुठून कुठून म्हणजे लोकांनी फोन केलेत. परवा दिवशी रायगड मधून एका STOचा फोन आला होता. म्हणजे खूप सारे लोकांनी, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोकांनी सुद्धा त्या दिवशी, एक 3 दिवसापूर्वी मला एका सुप्रिटेंडेंटचा फोन आला होता मुंबई वेस्ट मधून. म्हणजे माझी PPT, आय डोंट नो, इट हॅज बीन शेअर्ड ऑन मेनी प्लॅटफॉर्म्स. सो you can ask me any question regarding refund also. You can ask me any what you'd say on this topic also, whatever you deem suit. मला असं वाटतंय की आयदर द थिंग्स आर व्हेरी व्हेरी क्लिअर, मीन्स सगळं काही सगळ्यांना लक्षात आलं, किंवा सगळ्यांना काहीच लक्षात आलं नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाहीयेत. काही आहेत प्रश्न कोणाचे? काही काय आपण सेशन थांबवायचं इथेच? म्हणजे सगळ्यांना समजलं का नाही? म्हणजे वॉज आय क्लिअर और वॉज आय अनक्लिअर? म्हणजे ते आपण चेहरे पाहू शकत नाही ना, त्यामुळे म्हणजे इट इज अ डिफिकल्ट, म्हणजे काय म्हणायचं, टास्क आहे ते. अरे तर मला वाटतं आपण करूया वाइंड अप. हा, कोणी अजून प्रश्न तर विचारत नाहीये. धन्यवाद सर, आपण अगदी शॉर्ट नोटीसवर आपण आम्हाला हे सेशन दिलं आणि इंटरनल ऑडिटला नक्कीच त्याचा फायदा झाला असेल. आपण PPT शेअर केली तर मी त्यांना PPT शेअर करीनच. हा, मी तुम्हाला म्हणजे तुमचं मेल ID फक्त पाठवून द्या, तर मी पाठवतो तुम्हाला. शुअर सर. आणि म्हणजे जे काही माझी रिफंडची PPT आहे ती सुद्धा मी तुमच्या